हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील संजौली भागात बांधण्यात आलेली बेकायदेशीर संजौली मशीद गेले काही दिवस चांगलीच चर्चेत आली होती। या मशिदीबाबत गेल्या 2 महिन्यांपासून गदारोळ सुरू होता। अखेर येथील हिंदूंनी संघटित होऊन उठवलेल्या आवाजानंतर हे बेकायदा बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली आहे। मशीद समितीने हिमाचल प्रदेश वक्फ बोर्डाकडे ती पाडण्याची परवानगी मागितली होती। त्यानंतर बोर्डाने मशीद समितीला 3 मजले बांधण्याचे आदेश दिल्यानंतर मस्जिद कमिटीकडूनच अवैध बांधकाम पाडण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलंय। गेल्या 2 महिन्यात नेमकं काय घडलं, हिंदूंच्या संघटन शक्तीला कशा प्रकारे यश आलं, याचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी ओमकार मोळे, कॅमेरावर आहेत साक्षात सावंत। दिनांक 31 ऑगस्ट रोजी येथील स्थानिक तरुण यशपाल याचा काही गैर हिंदू मुलांसोबत वाद झाला होता। त्यानंतर त्या धर्मांधांनी हिंसक होऊन यशपालवर हल्ला केला आणि त्यास गंभीर जखमी केलं। हल्ला करणारे तरुण संजौली येथील मशिदीत लपल्याचे सांगण्यात आलं होतं। तेव्हा हल्ल्याच्या निषेधार्थ येथील स्थानिक लोक जमले आणि त्यांनी या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी केली होती। याबाबत पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी तेव्हा 6 जणांना अटक केली होती, त्यापैकी 2 हे अल्पवयीन होते। स्थानिकांच्या मते या ठिकाणी नमाज अदा करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या सुद्धा सातत्याने वाढत होती। बाहेरील लोकांना येथे येऊन वातावरण बिघडवायचंय असा आरोप स्थानिकांनी वारंवार केला होता। ते हल्लेखोर ज्या संजौली मशिदीत लपले होते त्या मशिदीवर कोरोना काळात बेकायदा पद्धतीने 3 मजले बांधण्यात आल्याची माहिती जशी स्थानिकांना मिळाली तेव्हा संतप्त हिंदू जमावाने मोर्चा काढत निदर्शने केली। त्यासोबतच मशिदीच्या भोवताली सुद्धा अनेक कट्टरपंथींनी बेकायदेशीर दुकानं उघडली आहेत। यामुळे वातावरण बिघडवण्याचे काम कट्टरपंथी करत असल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे। राज्यातील काँग्रेस सरकारनेही ही मशीद बेकायदा असल्याचंच मान्य केलंय। ज्यावेळी हिंदूंनी बेकायदेशीर मशिदीच्या अवैध बांधकामाविरोधात तीव्र निदर्शनं केली तेव्हा पोलिसांकडून हिंदू आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता। तेव्हाच मंडी येथील मशिदीच्या बेकायदा बांधकामाबाबत सुद्धा दिनांक 13 सप्टेंबर रोजी विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत निषेध रॅली काढली होती। मात्र यावेळी सुद्धा हिंदू आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी वॉटर गनचा वापर केल्याचं निदर्शनास आलं। हिमाचल प्रदेशातील बेकायदेशीर मशिदीविरोधात आपली एकता दाखवून इथल्या व्यापाऱ्यांनीही आंदोलकांच्या बाजूने आवाज उठवला। हिमाचल प्रदेश राज्याच्या अनेक भागात बाजारपेठा 3 तास बंद ठेवण्यात आल्या होत्या। याचा सर्वाधिक परिणाम हा सुन्नी शहरांमध्ये दिसून आला। मशिदींच्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात शिमल्यासह राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये आंदोलनं झाली। हिंदूंनी उठवलेल्या आवाजानंतर मशीद समिती आणि वक्फ बोर्डाने मशिदीवरचे 3 मजले आपल्या स्वखर्चानेच पाडून द्यावेत असे न्यायालयाने अखेर आपल्या आदेशात म्हटले। सध्या मशीद समितीचे प्रमुख मोहम्मद लतीफ यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम पाडलं जात आहे। एकीकडे मोहम्मद लतीफ यांचं म्हणणं आहे की हे बांधकाम त्वरित पाडण्यासाठी समितीकडे पैसे नसल्याने ते पूर्णपणे हटवण्यास बराच वेळ लागेल, तर दुसरीकडे मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी मशीद पाडण्यास समितीला काही अडचण येत असेल तर ते महापालिकेला पत्र लिहून मदत मागू शकतात असं त्यांनी म्हटलंय। 2010 पासून या बेकायदा मशिदीचं बांधकाम सुरू झालं होतं। तेव्हापासून शिमला महानगरपालिका त्याला सातत्याने नोटिसा पाठवत होती, पण त्याचं बांधकाम काही थांबलंच नव्हतं। सप्टेंबर 2024 मध्ये मशिदीबाबत वाद सुरू झाला तोपर्यंत या मशिदीला 38 नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या। संजौली मशिदीशिवाय मंडी येथील मशीद पाडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, मात्र त्यावर अद्याप कारवाई सुरू झालेली नाही। संजौली मशिदीचे अवैध बांधकामावर पाडलेला हातोडा हा एका अर्थी हिंदूंच्या संघटन शक्तीचं यशच म्हणावं लागेल। हिंदू शक्ती जर अशीच संघटित झाली तर येणाऱ्या काळात कुठलीच आक्रमण हिंदू विरोधी भूमिका ही घेणार नाही हे नक्की। याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।